महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही कार्यकर्ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय। आमदार केनेकर मध्यस्थी करण्यासाठी आलेले आहे, या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आलेले आहे। मात्र अतुल सावे आणि भागवत कराड ज्यावेळी आले तेव्हा प्रचंड आक्रमक पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला होता। एका तासात तिकीट कसं काय झालं? मला उत्तर द्या। एका तासात तिकीट कसं काय झालं? आम्हाला तिकीट कोण गेलं? आमच्या नेत्यावर अन्याय झालाय। मला मी काढू शकतो माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांचा संताप होणं अनावर आहे आणि मी त्यांचे शब्द पूर्णपणे काढू शकतो। निश्चितपणे कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं सरकार आहे, सरकार आहे, त्यामुळे सरकार कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे। कार्यकर्त्याची समजूत काढून कार्यकर्त्याचा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एक वेळी संधी देणं अशक्य आहे आणि त्यामुळे तर केनेकरांकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न होतो। त्यानंतर माध्यमांसमोर ते आले, बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि अत्यंत तीव्र भावना या कार्यकर्त्यांच्या आहे। ज्यांचं पक्षात अस्तित्वही नव्हतं त्यांना उमेदवारी देण्यात आली असा आरोप होतोय।